नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेचे ज्या महिलांना पैसे भेटले नाहीत त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। कारण ज्या महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होतं त्याच महिलांच्या खात्यावरती एकूण 3000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। परंतु ज्या महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक नाही त्या महिलांना अजूनही पैसे आलेले नाहीत। तर त्यांनी आता ही 2 कामे करायची आहेत जेणेकरून त्यांच्या खात्यावरती सुद्धा जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे मिळून 3000 रुपये जमा होतील। जर तुम्ही 20 ऑगस्टच्या आधी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं नाही तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहात। तर त्याच्यासाठी 2 पर्याय आहेत, त्याच्यातला आपण पहिला पर्याय बघणार आहोत। तर ज्या महिलांना पैसे आले नाहीत तर त्यांनी काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे ते सुद्धा बघून घेऊयात। तर लाडकी बहीण योजनेचे ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांचं अभिनंदनच आहे। परंतु ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत तर त्यांनी ही 2 कामे आजच्या आज करायची आहेत। आता ही कामे तुम्हाला कुठेही नेट कॅफेमध्ये जाऊन किंवा तुम्ही जिथं फॉर्म भरलाय तिथं जाऊन तुम्हाला करायची नाही, तर घर बसल्या अगदी मोबाईलवरतीच आणि अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये ही दोन्हीच्या दोन्ही कामे तुमची होणार आहेत आणि तुम्हाला सुद्धा येत्या 2 ते 3 दिवसामध्ये 3000 रुपये भेटणार आहेत। कारण 20 ऑगस्ट नंतर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून सुद्धा त्याचा काही उपयोग नाही। कारण आधार कार्ड लिंक होण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 दिवस लागतात। तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांच्या बँक खात्यावरती एकूण 2 महिन्यांचे पैसे आलेले आहेत त्या महिलांना विचारा, कारण त्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होतं। तर तुमचं बँक खातं हे आधार कार्डशी लिंक नसावं त्याच्यामुळेच तुमच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत। तर तुम्हाला आता हे 2 पर्याय आहेत, दोन्हीपैकी तुम्ही कोणता जरी निवडला तरी पण तुम्हाला पूर्णपणे अकाउंटवरती 2 महिन्याचे पैसे येणार आहेत। आता बघा, आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे। तर याच्या 2 पद्धती आहे, कशा पद्धतीने आपण आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करू। त्याच्यातली पहिली पद्धत जी आहे ती बँक खात्याला आधार लिंक करणे। आता हे आधार लिंक करणे म्हणजे काय, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जरी स्टेट बँकेचं खातं दिलं असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्राचं दिलेलं असू द्या किंवा कोटक महिंद्राचं बँकेचं खातं दिलेलं असू द्या, तुम्ही कोणतं जरी खातं दिलेलं असेल तरी पण त्याचा काहीही उपयोग नाही। कारण तुम्ही ज्या खात्याला आधार कार्ड लिंक करणार आहात अगदी त्याच खात्यावरती तुमचे पैसे येणार आहेत। त्याच्यासाठी दुसरा पर्याय बघू शकता, 1 दिवसामध्ये पोस्ट बँक खाते उघडायचे आहे। तर आता आपण पहिली पद्धत बघून घेऊयात। तर पहिली पद्धत आहे बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे। तर लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही कोणतेही बँकेचे खाते दिले असले, जसं की SBIचं खातं दिलेलं असू द्या, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्राचा असू द्या किंवा कोटक महिंद्राचा असू द्या, तरी पण त्याला काहीही अडचण नाही। परंतु तुम्हाला बँक खाते आधार कार्डशी लिंक करावे लागणार आहे। आता हे लिंक कसं करता येणार आहे, तर पूर्णपणे आधार कार्डची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा दिलेला असतो तो आपल्याला पूर्णपणे टाकून तिथं आपला OTP सबमिट करायचा आहे। अगदी त्याच्यानंतर कमीत कमी तुम्हाला 15 ते 20 दिवसानंतर तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक होणार आहे। आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कुठेही नेट कॅफेमध्ये जायची गरज नाही, सोबतच माही सेवा केंद्र असू द्या किंवा तुम्ही जिथं फॉर्म भरलेला आहे तिथं सुद्धा जायची गरज नाही। तुम्हाला घर बसल्या आणि अगदी सविस्तर पद्धतीने वेबसाईट सुद्धा आहे, त्याच्यामुळे सर्व सोपी पद्धत आहे। आधार कार्ड नंबर टाकायचा आणि आपल्या आधार कार्डाला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवरती पूर्णपणे OTP येणार आहे। तो OTP आपल्याला तिथं सबमिट करायचा आहे। त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होणार आहे। परंतु हे लिंक होण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 दिवस लागतात। त्याच्यामुळे तुम्हाला दुसरी पद्धत सांगतो। दुसऱ्या पद्धतीमध्ये लवकरात लवकर म्हणजेच 1 दिवसाच्या आतमध्ये तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक होतं आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे सुद्धा 1 ते 2 दिवसामध्ये भेटून जातात। कारण मी भरलेले कमीत कमी 25 फॉर्म आहेत, त्यांचं सुद्धा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नव्हतं, तर त्या सर्वांचे सरसकट पोस्टामध्ये बँक खाते उघडलेले आहे। तर बघू शकता आता ही कशी पद्धत आहे ती सुद्धा तुम्हाला सांगण्यात येणार आहे। तर सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे बँक खाते आधार कार्डशी लिंक करण्यासाठी पोस्टाचं बँक खाते उघडणे।
आता तिथं आपल्याला मोबाईलवरती सुद्धा हे खातं उघडता येणार आहे। तर मोबाईल नंबरवरती काय करायचं आहे, पूर्णपणे प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि प्ले स्टोअरवरून IPPB हा ॲप डाउनलोड करायचा आहे। इंडियन पोस्ट पेमेंट बँक पूर्णपणे हा पोस्ट बँकेचा ॲप आहे, तो ॲप आपल्याला आपल्या मोबाईलवरती डाउनलोड करायचा आहे आणि तिथूनच पूर्णपणे आपलं नाव टाकून, पूर्णपणे आपला आधार कार्ड नंबर टाकून सर्व माहिती आपल्याला अगदी अचूक भरायची आहे। तर या दुसऱ्या पद्धतीमध्ये अगदी सोपी पद्धत आहे आणि एका दिवसाच्या आतमध्ये खातं सुद्धा खोललं जातं, सोबतच बँक खातं सुद्धा आधार कार्डशी लिंक होतं। आता तुमच्या मनामध्ये एक सर्वात मोठा प्रश्न असेल की आम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना दुसऱ्या बँकेचं खातं दिलेलं आहे, तर आम्ही पोस्ट बँकेचं खातं कशामुळे उघडायचं? तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे अकाउंटद्वारे भेटणार नाही, तर ते तुम्हाला पूर्णपणे DBT द्वारे भेटणार आहेत। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, जो आपल्या आधार कार्डला लिंक खातं आहे अगदी त्याच खात्यावरती तुमच्या पैसे येणार आहेत। जरी तुम्ही कोणतं जरी खातं दिलेलं असेल, जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे SBI असू द्या, बँक ऑफ महाराष्ट्र असू द्या किंवा कोटक महिंद्रा बँक असू द्या, कोणतं जरी तुम्ही खातं दिलेलं असेल तर त्या खात्याचा काहीही उपयोग नाही। त्याच्यामुळे आधार कार्डला लिंक जे खातं आहे त्याच खात्यावरती तुमचे पैसे येणार आहेत। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही जी दुसरी पद्धत आहे, तर दुसऱ्या पद्धतीमध्ये पोस्टाचं बँक खातं उघडायचं आहे। सर्वात सोपी पद्धत, मी जे 25 तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 25 महिलांचे फॉर्ममध्ये आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नव्हतं, तर सरसकट 25चे 25 पूर्णपणे पोस्ट बँकेचे खाते उघडलेले आहेत। कारण जो पहिला पर्याय आहे त्याच्यामध्ये तुमची स्टेट बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, याला आधार कार्ड लिंक करायचं म्हणलं तर कमीत कमी तुमचे 15 ते 20 दिवस जाणार आहे आणि 15 ते 20 दिवस म्हणजे आज तारीख आहे 17 तारीख आहे, त्याच्या पुढे जर तुम्ही 15 दिवस कॅल्क्युलेशन केलं तर 31 ऑगस्ट नंतर तुमचं आधार कार्ड लिंक होणार आहे, परंतु तुमचा फॉर्म सक्सेसफुली होणार नाही। त्याच्यामुळे सर्वात बेस्ट पर्याय आहे हे दुसरी पद्धत जी आपण सांगितली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पोस्टाचं बँक खातं उघडायचं आहे। एक दिवसामध्ये आधार कार्ड पण लिंक होतं, सोबतच तुमचा मोबाईल नंबर सुद्धा त्याच बँक खात्याशी लिंक होतं। त्याच्यामुळे तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा झाले आहेत की नाही हे सुद्धा तुम्हाला लगेच कळणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला लगेच प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि तिथं IPPB म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक हा ॲप आपल्याला डाउनलोड करायचा आहे आणि त्याच्यावरती सर्व माहिती अगदी अचूक टाकायची आहे आणि आपलं सुद्धा सरकारी पोस्टाचं खातं उघडायचं आहे। तर लवकरात लवकर उघडा आणि लवकरात लवकर आधार कार्ड सुद्धा लिंक होत आहे। त्याच्यामुळे दुसरा पर्याय 100% निवडा, हे माझं स्वतःचं वैयक्तिकरित्या तुमच्यासाठी मत आहे। जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा।